झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक अभियंता गोविंद पाटील यांचं निलंबन करण्यात आले। उद्यान विभागातल्या कामांमध्ये अनियमितता, कामांचं नियमबाह्य वाटप झाल्याचं स्पष्ट झाल्यानं स्थायी समिती सभापतींनी ही कारवाई केली। गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती। त्याचा अहवालही प्रशासनानं दडवून ठेवल्याचं उघड झालंय। तसंच कारंजा घोटाळ्यासह विविध कामांच्या 400हून अधिक फाईल गहाळ झाल्याचा ठपका पाटील यांच्यावर ठेवण्यात आलाय। यामुळे पालिकेचं 10 ते 12 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। आर्थिक फसवणुकीप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थायी समितीने दिलेत। उद्यान विभागातल्या गैरकारभाराला झी 24 तासनं वाचा फुटली होती। 2 मक्तेदार हे बोगस आढळले की त्यांनी जे तिथं दाखवलेले ते मक्तेदारच अस्तित्वात नाही, असे अनेक गंभीर गुन्हे या अहवालात स्पष्ट उघड झालेले आहे आणि त्यांनी महापालिकेचं खूप मोठं आर्थिक नुकसान केलेलं आहे। हा सर्व ठपका ठेवून आणि ते प्रशासनाच्या चौकशीमध्ये दोषी आढळल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।